व्यक्तीबद्दल दोन शब्द बोलणार आहे. कल्पना करा, एक तरुण संन्यासी, अंगावर साधे भगवे वस्त्र, खांद्यावर झोळी, डोळ्यात आत्मविश्वासाची ज्वाला आणि हृदयात संपूर्ण विश्व सामावलेले स्वप्न. तो ट्रेन मध्ये चढतो नाही, तो कुठल्याही साध्या प्रवासासाठी निघालेला नाही. ते निघाले जगाला जाग करायला, ते निघाले भारताला स्वतःची ओळख करून द्यायला, ते निघाले तरुणांच्या रक्तात आत्मविश्वास होतायला. ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ भुवनेश्वरी दत्त. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. आज या क्षणी ते तुमच्याशी बोलायला आलेत, तुमचं आयुष्य बदलायला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला एक इतिहासाचे नाव सांगणार नाही, आज मी तुम्हाला एक जागृत चेतना सांगणार आहे, एक धगधगती विचाराची ज्वाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला एक माणूस सांगणार आहे, ज्याने झोपलेल्या समाजाला खांद्यावर आणून जागा केलं, ज्याने हरलेल्या मनांना उभं केलं, ज्याने भारताला आशात उभं करून स्वतःकडे पाहायला शिकवलं. स्वामी विवेकानंद केवळ संन्यासी नव्हते, ते वादळ होते, ते विचाराच्या ज्वालामुखी होते, ते धगधगता आत्मा होते. ते म्हणत होते, उठ, जागा हो, अंधेर गाठेपर्यंत थांबू नकोस. ज्या भारताला स्वतःवर विश्वास नव्हता, ज्या तरुणाच्या डोळ्यात स्वप्न मेली होती, ज्या मनामध्ये ताकद होती परंतु धैर्य नव्हतं, त्या सगळ्यांना ते एकच वाक्य सांगायचे, तू कमकुवत नाहीस, तू शक्ती आहेस, तूच भविष्यासाठीचा प्रकाश आहेस. नरेंद्रनाथ म्हणून जन्मला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा होता. इतर मुलं खेळत रमायची, हे विचारायचे, देव कोण आहे, मी कोण आहे, या आयुष्याचा अर्थ काय. आणि हे प्रश्न ते विचारायचे म्हणून नाही, तर उत्तर मिळेपर्यंत श्वास बसतच नव्हते. त्यांना पुस्तकाची ओढ होती, संगीताची आवड होती, शरीर मजबूत ठेवण्याचा छंद होता, पण सर्वात जास्त वेळ होता सत्याचं. तो प्रत्येक साधू महात्मा पंडितांना एकच प्रश्न विचारायचे, तुम्ही देव पाहिलाय का. आणि लोक गोंधायची, कोणी हसायची, कोणी टाळायची. पण जेव्हा ते रामकृष्ण परमहंसाकडे गेले, त्यांना तोच प्रश्न विचारला, तेव्हा उत्तर मिळालं, हो मी देव पाहिलाय आणि तूही पाहशील. एका वाक्याने नरेंद्रनाथांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांना केवळ गुरु मिळाला नाही, तर त्यांना आयुष्यातील ध्येय मिळालं. त्यांना कळलं की अध्यात्म म्हणजे जगापासून पळून जाणं, तर जगाला कवेत घेणं आहे. धर्म म्हणजे मंदिरात घंटा वाजवून नाही तर रडण्यात अश्रू पुसणं होय. मूर्ती म्हणजे देव म्हणजे मूर्ती नाही तर माणसाच्या अंतःकरणात दडलेली शक्ती आहे. आणि म्हणूनच विवेकानंद म्हणायचे, जोपर्यंत माझा भाऊ उपाशी आहे तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे, जोपर्यंत माझी बहीण अशिक्षित आहे तोपर्यंत माझं ज्ञान व्यर्थ आहे, जोपर्यंत माझा देश दुबळा वाटतो तोपर्यंत माझं साधू होणं अपयशी आहे. मित्रांनो, त्यांनी वेदांत वाचला नाही, त्यांनी वेदांत जगला. त्यांनी तत्वज्ञान पुस्तकात बंद करून ठेवलं नाही, त्यांनी ते रस्त्यावर आणले. त्यांनी सांगितले की प्रत्येक माणसा देव आहे, म्हणूनच प्रत्येक माणूस आदरास पात्र आहे. गरीब असो या श्रीमंत, अशिक्षित असो या विद्वान, दुर्बल असो या शक्तिमान, प्रत्येकाच्या हात एक अनंत शक्ती दडलेली आहे आणि ती शक्ती जागी करायला मी आलो आहे. आणि मग तो दिवस आला 1893 साल. शिकागो जागतिक धर्म परिषद. जगभरातील मोठमोठे विद्वान, सूटबूट, भाषण, वाद, सिद्धांत आणि त्या सगळ्यांमध्ये भव्य अवस्थेत एक तरुण उभे राहतात आणि ते म्हणतात, माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स. या एका वाक्याने इतिहास बदलतो. टाळ्यांच्या कडकडाट थांबत नाहीत, कारण त्या शब्दांमध्ये अहंकार नव्हता, त्यामध्ये प्रेम होतं, त्यामध्ये आपुलकी होती. आणि ते सांगतात, माझा धर्म सर्व धर्मांना स्वीकारतो, माझा देश सर्वांना सामावतो, माझा विचार कोणालाही कमी लेखत नाही. आणि त्या क्षणी भारताने जगासमोर मान उचलली. त्या क्षणी भारत गुलाम नव्हता, तो गुरु होता. त्या एका भाषणाने विवेकानंद जग प्रसिद्ध झाले. मित्रांनो, त्यांनी भारताला आरसा दाखवला, पण तो आरसा प्रेमाचा होता. ते म्हणाले, मी तुम्हाला दोष देत नाही, मी तुम्हाला दिशा देतो. त्यांनी तरुणांना सांगितले, तुम्ही जर स्वतःला बदलाल तर देश बदलेल, तुम्ही जर उभे राहाल तर इतिहास उभा राहील. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद आजही जिवंत आहेत. ते त्यांच्या फोटोत नाही, ते त्यांच्या ग्रंथात नाही, ते तुमच्या आत आहेत. तुम्ही जेव्हा महान मानाचा विचार करता तेव्हा ते म्हणतात, थांब, तू त्याहून मोठा आहेस. तुम्ही जेव्हा स्वतःला कमी लेखता तेव्हा ते म्हणतात, थांब, तू अनंत आहेस. तुम्ही जेव्हा
तेव्हा ते म्हणतात तू सर्व काही करू शकतोस. आणि आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही जर स्वामी विवेकानंदला आज भेटला ते तुम्हाला काय विचारतील? ते हे विचारणार नाहीत की तुमच्याकडे किती पैसा आहे, ते हे विचारणार नाहीत की तुम्ही कोणत्या जातीत जन्मलात. ते एकच विचारतील, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस का? तू स्वतःच्या शक्तीला ओळखतोस का? तू या समाजासाठी काय केलं आहेस? मित्रांनो, स्वामी विवेकानंद आपल्याला एकच धडा देऊन गेले, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचं दुःख पहा. ते म्हणायचे, जग तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत नाही, तर जग तुम्हाला काहीतरी देण्यासाठी तयार आहे, फक्त तुम्ही हात पुढे करा. आणि आज या क्षणी मी तुम्हाला केवळ भाषण ऐकायला नाही, मी तुम्हाला जागा करायला आलो आहे, मी तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला आलो आहे. कारण तुमच्यातच ते विवेकानंद आहेत, तुमच्यातच ती शक्ती आहे, तुमच्यातच ते भविष्य आहे. एवढे विचार मानून मी माझ्या वाणीस विराम देतो. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. वंदे वंदे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.